वो बोल रहा है कम मामा। चलो ओके, हैप्पी जर्नी। सब आराम से जाओ, आराम से। डोंट फॉरगेट, डोंट लीव एनी आर्टिकल्स बिहाइंड। ठीक है ना? हाँ ठीक, चल ओके, नमस्ते। साहेबांचा वाढदिवस झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी निघणार होतो दुबईला आणि याच्या अगोदर सुद्धा आम्ही इंटरनॅशनल जी ट्रिप केली होती ती होती बँकॉकची आणि आता ती 2017 केली होती ना, आता 2024 जी आम्ही पहिलीच ट्रिप करत आहोत दुबईला ती आहे ती 2024ची ट्रिप। आज आम्ही निघालोय आणि निघत असताना आम्ही ओला बुक केले। ओला बुक करत असताना म्हणजे शेजारचे देखील आम्हाला विश करायला होते हॅपी जर्नी म्हणून। आणि बघा एअरपोर्टच्या आजूबाजूचा व्ह्यू तुम्हाला दिसतच आहे। ज्या एअरपोर्ट आपले राजा, महाराष्ट्राचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे जे इंटरनॅशनल एअरपोर्टला नाव दिलेलं आहे ते हे एक आपला हा एअरपोर्ट आहे। या एअरपोर्टला सेकंड टाइम व्हिजिट देत आहे आणि खूप छान। त्याच्या अगोदर आम्ही पण इथेच गेलो होतो, पण डोमेस्टिकने गेलो होतो। आत्ताच अयोध्या वगैरे करून आलो, तिथे गेलो होतो। आणि हे बघा आम्ही एअरपोर्टमध्ये आतमध्ये गेलो, सगळे आमची पासपोर्टची सगळी प्रोसिजर झाल्यानंतर आम्ही आतमध्ये गेल्यानंतर हा जो व्ह्यू पाहायला मिळाला, आपले शंकर भगवानचा व्ह्यू होता, समोर शिवलिंग होते, नंदी होते आणि इथे योग साधनेचे सर्व वस्तू देखील होत्या, त्यासुद्धा आम्हाला पाहायला मिळाल्या। खूप छान वाटलं, कारण की मी पण योग साधनेमध्ये थोडं की माहिती आहे, त्यामुळे तिथे मला ते बघायला फार आवडलं। त्यानंतर आम्ही थोडंसं तिथं नाश्ता केला, पापड्स घेतले आणि हे जे आहे फ्रेंच फ्राईज देखील होते, त्याच्यावर नमक जास्त होतं असं श्रावणी सांगत होती। आणि त्यानंतर आमचं जो एअरपोर्टवरती जो आम्ही वेटिंग हॉलमध्ये बसलो होतो की कारण तिथे आमचा परत पासपोर्ट चेकिंग होणार होतो आणि आम्ही परत एरोप्लेनमध्ये बसायला जायचं होतं, पण अजून वेळ झालेला नव्हता, वेळ होता म्हणून आम्ही तिथे बसलेलो होतो। बसत असताना वरचा जो व्ह्यू आहे खूप सुंदर होता की तिथे डेकोरेशन मला फार आवडलं म्हणून ते डेकोरेशनचं हा व्हिडिओ केलाय। तुम्हालाही कसं वाटला तो कमेंटमध्ये, तर हा व्ह्यू तुम्ही सांगा। बाहेर बघितलं तर इंडिगो एरोप्लेन आलेलं होतं। एरोप्लेनमध्ये बसल्यानंतर एरोप्लेन वर उडत असताना कान खूप दुखतात म्हणून कॉटन देखील तिथून घेतला आम्ही। आमची ही ट्रिप विना वर्ल्ड थ्रू होती आणि त्यांच्यासोबत सुद्धा काही अजून 24 लोक, आम्ही मिळून 24 लोक होतं आणि ते सगळे एरोप्लेनमध्ये आम्ही बसलो होतो एक सोबतच। आणि बघा एरोप्लेनमध्ये सगळे बसत असताना सगळे सेट करत होते की तुम्ही बॅग्स वगैरे असे ठेवा वगैरे, सगळे इन्स्ट्रक्शन देत होते आणि थोड्या वेळातच एरोप्लेन वरती उडायला लागलो आणि वरती उडताना एक फिलिंग जी होती ती वेगळीच होती। ही तिसऱ्यांदा अनुभवते तशी फिलिंग। आणि हे बघा वरती उडत असताना खालचा जो नजारा आहे तो फारच सुंदर होता, एकदम लाइटिंग सगळीकडे होते आणि खूप छान असं वाटत होतं व्ह्यू बघायला। आणि हा व्ह्यू संपल्यानंतर पूर्ण समुद्रच लागला आणि तो देखील बघायला भेटला आणि थोडं वर गेल्यानंतर काहीच बघायला भेटलं नाही आणि मग मस्त झोपून गेलो तेव्हा। फायनली आम्ही अबुधाबीच्या एअरपोर्टवरती पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर आम्ही खिडकीतून पाहिलं तर आमचे जे लगेज आहे ते एका ट्रॉलीमध्ये भरून आधी आमच्या पुढे घेऊन जात होते ते लोक। आणि त्यानंतर आम्ही एअरपोर्टवरती उतरल्यानंतर आम्ही जो सीन पाहिला अबुधाबीचा खूप सुंदर वाटलं, नवीन एरिया होता आणि अबुधाबीच्या एअरपोर्टवरती उतरल्यानंतर हे जे आमच्या सोबत होते 24 लोक ते देखील माझ्या पाठीमागे होते आणि त्यांचा व्हिडिओ केला। मायावती मैडम मेरे को पीछे से अभी हम पहुंचे हैं अबुधाबी। मला या लोकांची इंग्लिशच समजत नाही। अबुधाबीमध्ये लँग्वेज प्रत्येकाची वेगवेगळी आहे आणि आम्ही आता अबुधाबीमध्ये वेगळ्या ठिकाणी पोहोचलेलं आहे आफ्टर लॉंग टाईम। म्हणजे एकदा आम्ही थायलंडमध्ये गेलो होतो, पण त्यानंतर मला वाटतं बरं 2017-16ची गोष्ट आहे आणि आता त्यानंतर आम्ही ही लॉंग क्रूजमध्ये आहे। आता अबुधाबीच्या झैद इंटरनॅशनल एअरपोर्ट होते झैद। अरे हळू बोल। आम्ही लगेज घेऊन बाहेर आल्यानंतर विना वर्ल्डची जी बस आहे ती आम्हाला घ्यायला आलेली होती आणि आम्ही सगळं आमचं लगेज त्या विना वर्ल्डच्या बसमध्ये आम्ही टाकून आता आम्ही निघून आम्ही साईट सीन बघणार होतो। होटल जाना की साइट सीइंग करना जाके अभी
अबू धाबी, जायद इंटरनेशनल एयरपोर्ट, राइट। तो कहाँ पे हैं हम अभी? अबू धाबी। विच कंट्री? अबू धाबी। सॉरी, UAE। दुबईचे 11:30 वाजलेले होते, त्यामुळे बसमध्ये आम्हाला त्यांनी स्नॅक्स दिले आणि स्नॅक्समध्ये बघा काय काय दिलेलं आहे. फ्रूट पण होते, चिप्स होते आणि केक होता आणि पाण्याची बाटली देखील दिली होती. आणि फायनली मी हॉटेलवरती पोहोचल्यानंतर सर्वजण आपले लगेज घेऊन आतमध्ये आले आणि वेटिंगमध्ये बसले, कारण की रूम्स मिळायला वेळ होता, त्यामुळे सगळे वेटिंग हॉलमध्ये बसलेले होते. सो आम्ही आता अबुधाबीमध्ये पोहोचलेलो आहे आणि इथे हे बघा हॉटेल्स आहे, खूप सुंदर हॉटेल आहे हे बघा. आणि आता वाजले तिथे किती माहिती आहे का तुम्हाला? 2:46 आणि आपल्या इंडियन टाइम मध्ये 2:46 नाही झाले, 3 वाजून झालेत. मोबाईलमध्ये 3 वाजून. अच्छा 3 वाजून झाले का? आणि इथे वाजले तर आता आपल्या घड्याळात वाजलेले आहेत 5 वाजलेले आहेत. AC बंद कर यार. आणि रिमोट कुठे आहे? खूप सुंदर हॉटेल आहे. अच्छा तिथेच आहे का? तिथून ऑफ करायचं. एस्थेटिक आहे फुल हॉटेल. बाहेर कसं आहे बघूया आपण. भाई AC वगैरे सगळं इथून ऑपरेट करायचं. पडते. अरे बाहेर काही दिसत नाही, उद्या सकाळी दिसेल आपल्याला बाहेर. मीच दिसते याच्यामधून. आणि सुंदर आहे, पण तसं मस्त हॉटेल आहे. ओके एक मिनिट. बापरे इस्त्री वगैरे आहे. कपाट्स आहे. कपाट मध्ये काय ठेवायचं? लॉकर हरवतील माझ्यासारखे. हा ना, कपाट मध्ये गेल्या वेळी शूज हरवले, आता काळजी घेते. टॉय ही आंघोळीसाठी. रोस्टेड वांगी येते. हॉटेलचा नाश्ता झाल्यानंतर तिथून आम्ही जो हे बाहेरचा व्ह्यू आहे तो हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू आहे आणि तिथून गाड्या पास होत होत्या. बाहेर आल्यानंतर एक वेगळंच फिलिंग आलं होतं आणि नंतर आम्ही साईट सीन बघायला गेलो. तो जैसे कि पुनीत जी ने आपको कल बताया था आज का प्रोग्राम क्या है, ओके, तो मैं जस्ट वही थोड़ा रिवाइज करूंगा शॉर्ट में, तो यू विल गेट एन रिकैप. अभी हम जा रहे हैं दुबई सिटी टूर के लिए, जो कि हम बस में बैठ के करेंगे, ओके. एंड उसमें ही हम 2 जगह नीचे उतरेंगे फोटोशॉप के लिए. एक है म्यूजियम ऑफ फ्यूचर, वहाँ पे हम फोटो निकालेंगे. एंड सेकेंड प्लेस इज दुबई फ्रेम. ओके, तो जब आप नीचे उतरोगे तो आपका सनग्लासेस वगैरह आप कैरी कीजिए, बिकॉज बाहर आप देखोगे तो गर्मी बहुत है. एंड उसके बाद हम लंच पे जाएंगे, लंच करेंगे. लंच के बाद रिटर्न हम होटल पे आएंगे अपने. देन डिपेंड आप कितने बजे होटल आ रहे हैं, हम उस हिसाब से विल लीव फॉर डेजर्ट सफारी. ओके, डेजर्ट सफारी करके, क्योंकि हमारा डिनर है वहीं पे होता है हमारा डेजर्ट सफारी में. डिनर वगैरह करके हम फिर रात में हम होटल आएंगे वापस से. ओके, सो वन मोर थिंग, जस्ट आप अपना मोबाइल निकाल लीजिए जरा. आई विल गिव माय दुबई's नंबर, जो दुबई के लिए एप्लीकेबल है यहाँ पे. दुबईमधलं फर्स्ट लोकेशन आम्ही म्युझियम ऑफ फ्युचरच्या इथे फोटोशूट केले आणि बघितलं पाठीमागच्या खूप साऱ्या बिल्डिंग्स, मोठमोठ्या बिल्डिंग्स आहेत आणि देखावा पण फार सुंदर आहे. म्युझियम ऑफ फ्युचरमध्ये आम्ही शॉपिंग केली. खालीच एक शॉपिंगचं होतं मॉल्स, तिथे आम्ही शॉपिंग केली. शॉपिंगमध्ये निऑन स्टार्स आम्ही घेतले
जे आपल्या बाजारामध्ये 60 रुपयाला मिळतात तेच आम्ही निऑन 900 रुपयाला खरेदी केलं. तर क्वालिटी पण थोडीफार चांगली होती त्याची, म्हणून मे बी असेल. मग शॉपिंग झाल्यानंतर आम्ही वरती आलो. वरचा हा सीन जो होता खूप सुंदर होता. इथे आम्ही व्हिडिओ देखील केलं. खूप असं मस्त होतं आणि याच्या आतमध्येच मेट्रोसुद्धा जात होती तिथून, तेही आम्ही पाहिलं आणि थोडेफार व्हिडिओसुद्धा केले. खूप छान वाटलं. बघा हा व्हिडिओ खूप सुंदर आम्ही दोघांनी केला. बघा तुम्ही ही जी सिनरी पाहताय किती सुंदर आहे ही सिनरी पहा. है ना तुम्हाला इम्पॉर्टंट. मला विसरले. तर तुम्हाला दुबईमध्ये ज्यूस प्यायची इच्छा असेल तर इथे ज्यूस माणूस बनवून देत नाही, इथला रोबोट ज्यूस बनवून देतोय. हे बघा व्हिडिओ मी बनवला आहे, तो कसा ज्यूस बनवतोय हे हा एक सीन आहे. तिथे जे काही लोक ज्यूस घेत होते तर मी तो हा व्हिडिओ क्लिक केलेला आहे. पहा तुम्ही कसं काय बनवतात ते ज्यूस. ज्यूस बनवून त्यांना सर्व केला आणि थँक्यू म्हणून हा एक त्यांचा सिग्नल होता. तर नक्की बघा तुम्ही दुबईमध्ये गेल्यानंतर ज्यूस कसा वाटला तो पण सांगा नक्की. आम्ही काही पिलो नाही तो ज्यूस. आणि हे बघा निऑन स्टार्स खरेदी केलेली श्रावणीनी आणि त्याचे बिल्स पण आहे त्याच्यामध्ये. बघा किती 900 रुपयाला खरेदी केलेले आहेत निऑन स्टार्स. देश तसा वेळ आणि म्हणता बघ इथे बाजारात आमच्या इथे एवढे स्वस्त भेटतात आणि इथे बघा तरी पण एक घ्यायची इच्छा असते ना ती घेतली. येस येस येस. अवर टुडेज आउटफिट. अरे ब्लर काय येतं. So this area is called as का कुछ exhibition लगा हुआ है. You can read 31st May to 7th summer sale, fashion exhibition, technology का exhibition, World Economic Summit, forums, सब यहीं पे होते हैं. So this is the World Trade Center complex और जो पार्किंग था वो इन्हीं एग्जीबिशन के ही लोग थे वहाँ पे. और यहाँ पे अब एक बिल्डिंग आएगा, विल सी. दुबई का सबसे पहला द फर्स्ट टॉलेस्ट बिल्डिंग ऑफ दुबई का. वी कॉल इट एज द वर्ल्ड ट्रेड सेंटर बिल्डिंग. 1979 क्वीन एलिजाबेथ II इंग्लैंड की रानी, अब वो चली गई, लेकिन वो आए थे यहाँ पे स्पेशली इस बिल्डिंग का इनॉग्रेशन करने इन द ईयर 1979. आपके लेफ्ट हैंड साइड में अभी देखिए आगे की तरफ, थोड़ा सा आगे की तरफ, ये देखिए ये छोटे छोटे विंडोज नजर आ रहे हैं, ब्राउनिश ऑफ व्हाइट. थोड़ा सा भी सिग्नल पे आएगा तभी नजर आएगा, बट लेफ्ट हैंड साइड पीपल यू कैन ऑलरेडी सी. सो दिस इज द बिल्डिंग ओवर हियर. नजर आ रहा है राइट आपको? तो वर्ल्ड ट्रेड सेंटर. ओके, as the vehicle will move you'll be able to see as well, and every day we are going to see this building up and down, up and down. So अगर आप 1980s का ये चीजें लेके वापस इंडिया का इलेक्ट्रॉनिक्स में, फोन्स में, मीना बाजार में बहुत सस्ते मिलते हैं यहाँ पे. इफ यू कंपेयर टू इंडिया का रेट और यहाँ का रेट, इंडिया में द रेट इज ऑलमोस्ट iPhone 15 Pro Max 256 एरोकॉप्टर राइड, हॉट एयर बलून राइड, यू नो काफी यॉट्स, प्राइवेट यॉट्स. सो दीज आर ऑल द एक्सोटिक एक्टिविटीज. तो ये आपके इसमें नहीं है क्योंकि ये बहुत टाइम लगता है. सो दैट्स द रीजन एक्स्ट्रा एक्टिविटीज एनी टाइम यू कैन डू. ओके, और उसके एक्स्ट्रा टाइम निकलना पड़ता है, वैसे तो भर नहीं पड़ता खुद हमें जब एक्स्ट्रा है तो ऐसा भी एक्टिविटीज कर सकते. तो जिसको अगर लिमोजिन रेंट करना है किसी को, ओके, एक लिमोजिन में वो जो व्हाइट वाला था 15 जन बैठते, 15 people can be seated in that limousine. So if you rent it out. दुबईमधली सर्व माहिती आम्हाला विनीत सरांनी दिली आणि आमचं सेकंड लोकेशन होतं दुबई फ्रेम. या फ्रेमच्या इथे आम्ही फोटोज काढले. एवढी मोठी फ्रेम होती, त्या फ्रेमच्या इथे आम्ही फोटोज काढले. कडक धूप. ये दुबई की
इथे आम्ही फ्रेममध्ये फोटो काढून झाल्यानंतर आम्ही आता मग जेवणासाठी दुपारच्या जेवणासाठी निघालेलो. तर जाताना हे बघा हे ओल्ड दुबई आहे. किंगडम ऑफ सऊदी अरेबिया KSA सऊदी अरेबियन कॉन्सुलेट. इसके बाद एक व्हाइट कलर का स्ट्रक्चर है, बहुत बड़ा है, सबसे बड़ा कॉन्सुलेट इसी का है वर्ल्ड में. जो पूरा कंट्री जो पूरा डोमिनेट करने की कोशिश करते हैं, कौन सा होता है कंट्री वो? USA, यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. तो यूएस का फ्लैग है. तो यहाँ पे इंटरव्यूज होते हैं, वीजा इंटरव्यूज है, जो भी पासपोर्ट काम है यहाँ पे. आगे ब्रिटिश एम्बेसी भी है, वन एंड ओनली एम्बेसी है ब्रिटिश एम्बेसी यहाँ पे. राइट हैंड साइड में देखिए पानी देखिए, खाड़ी. खाड़ी समझ में आता है? समुद्र का पानी. ओके, द अरेबियन गल्फ वाटर्स, आगे समुद्र है. द अरेबियन गल्फ वाटर्स एंटर्स ओल्ड दुबई. एक फुजेरा, उसमें पहाड़ है. But during that time, the early 17th century, I'm talking about 300 kilometers. एक ही camel था. The only mode of transport was camel. थोड़े के started export चालू हुआ. देखिए दुबई म्यूनसिपैलिटी लेफ्ट हैंड साइड में. तो जितने भी गवर्नमेंट ऑर्गेनाइजेशंस हैं सब इसी के किनारे देरा और बरतुबे में. फिर ये मेन था ना, यहाँ से सब स्टार्टिंग हुआ था. लैंड डिपार्टमेंट आएगा, रेरा का ऑफिस आएगा ना. तो 1969 दे स्टार्टेड एक्सपोर्ट ऑफ ऑयल. जैसे एक्सपोर्ट ऑफ ऑयल चालू हुआ, डॉलर. Hello UAE police, Shubhangi Kharat, please don't touch it. हॅलो शावनी. आम्ही ज्या हॉटेलमध्ये लंच करायला गेलो होतो तिथे जे पाहिले मी पुराणे वस्तू जे आपण पुराण्या काळामध्ये इस्त्री वापरत होतो. टेलिफोन जो आपण पुराण्या काळात जो वापरत होतो तो देखील होता. कोयला इस्त्री, हे जुने फोन्स, तो आपले जुने दिवे, हे पहिले म्युझिक चालायचं ते फॅन, जुन्या वस्तूंचं डेकोरेशन केलं इथे हॉटेल. सो आणि इकडे हरी बुर्ज खलीफा. दुपारचा लंच झाला आणि मग आम्ही साईट सीन बघण्यासाठी निघालो. साईट सीन बघून झाल्यानंतर मग हॉटेलला पोहोचलो, कारण की नंतर आम्हाला संध्याकाळी डेझर्ट सफारीला जायचं होतं. हॉटेल जुगाड स्ट्रेट करण्याचा हेअर ट्राय करतोय. म्हणजे ते सो आम्ही दोघींनी मॅचिंग ड्रेस घातले. तिने व्हाईट आणि मी ब्ल्यू, नेव्ही ब्ल्यू. आणि आम्ही आता निघालो आहे सफारीवर, डेझर्ट सफारी. तो श्रावणी माझ्या केसांना स्ट्रेट करते आहे. अरे मिक्स झाले नाही झाले. सो आता आम्ही 3:30ला निघालेलो आहे दुबईच्या टायमिंगला. आम्ही आता दुबईचे साईट्स सगळे बघून आलोय आणि आता आम्ही निघणार आहे डिझर्ट सफारीला. आणि तिथे बेली डान्स देखील आहे, खूप मज्जा आहे. तिथे खूप ऍक्टिव्हिटीज आहेत आणि ते गाडी असतात ना, ते असे झुम झुम करतात. हा, ऍक्च्युली दुबईची संस्कृती तिथे दाखवली गेली आहे तिथे सगळी. तर तेच तिथे आपण असं कपडे पण घालू शकतो त्यांच्या ह्याच्यामध्ये. हा, त्यांची कपडे वगैरे ते जे आहे ते सगळे तिकडे आपल्याला वेअर. ती शेख लोकांची टोपी, मेहंदी पण मिळणार आहे हातावरती काढायला. मेहंदी पण करू शकतो आपण, काढू शकतो. खूप मज्जा येणार आहे. तर तुम्ही पण बघा आमच्यासोबत ती मज्जा. सो चला तिथेच भेटूया आपण. आता पहिला आम्ही हेअर स्ट्रेट करतो, मग तिकडे थोडस तयार होतो आणि आता खाली आम्ही जातो. आपण तिथेच डायरेक्ट भेटू. स्ट्रेट लुकिंग सो ब्युटिफुल, राईट? दिस इयरिंग्स, राईट? डन. येस, चलो लेट्स गो. लेट्स गो. Srishan, what do you do? Study? 10 plus. He's also in 11th. Yeah, same. I'm just in 12th. Ah.
बापरे, रेगिस्तानमध्ये एवढं गरम होतंय ना, माय गॉड, खूपच ऊन लागतं, एकदम भासतंय अंग शिजून निघल्यासारखं. ही सगळे सावलीला बसलेली. बापरे. $50 एवढं तापमान होतं ह्या वाळवंटांमध्ये आणि त्यामध्ये गाडीचं ड्रायव्हिंग करत होते. बापरे, भर ऊन असं चटके मारत होते ना, भरपूर चटके मारत होते. मी तर सावलीला बसून सुद्धा एवढे चटके मारत होते, तर तिथे गाडी चालवणाऱ्याला किती चटके मारत असतील ते विचार करा. पण मजा पण येत होती, काहीतरी वेगळं बघायला मिळत होतं. नुसता वाळवंटच बघायला मिळत होतं की जिथे काहीच आसपास नव्हतं झाडं वगैरे. त्या वाळवंटात इथं ट्रायल घेत होते गाड्यांची, मुलगा आणि माझे मिस्टर दोघांनी मस्त ट्रायल घेतल्या. आम्ही फक्त बघितलं ते, कारण की एवढ्या उन्हामध्ये ते सहन होत नव्हतं. Okay, don't drive. ये नहीं पकड़ना है. So don't hold this one, huh? Hold this one. Door handle like that. तो ये टूटेगा और सॉफ्ट होता है रोड के लिए और डैमेज करेगा आपका हाथ. डोर हैंडल के लिए पकड़ के चलेगा ना? हाँ नहीं. हाँ ठीक. ये इधर पकड़ने के लिए थांब ना. मम्मी मोबाईल मी तसं तर फटकन लाग. दुबईच्या वाळवंटामध्ये आम्ही उंटांची राईड केली आणि खूप असं मस्त मज्जा आली. एकदम उंट हळूहळू चालत होते, खालीवर मज्जा आली, खूप छान वाटलं. आणि बघा, व्लॉग अजून संपलेला नाही, व्लॉग पुढे खूप इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पुढे व्लॉग पूर्ण बघा. खूप छान असं आम्ही मज्जा केलेली आहे या दुबईमध्ये. आणि we will give you different from show. Modern show allora.
सफारीलाच होता आणि तिथे आम्ही एक शो संपल्यानंतर मग इथे आम्ही डिनर केला. डिनरमध्ये बघा तुम्ही इतक्या साऱ्या व्हरायटीज होत्या, खूप साऱ्या, त्यात नॉनव्हेज पण होतं. तर तेही मी आत दाखवले, पण मी नॉनव्हेज नाही खाते, मी व्हेजिटेरियन आहे. तर इथे नॉनव्हेज पण होते, फ्रूट्स होते आणि वेगळ्या प्रकारच्या भाज्या, ह्या गोलमध्ये तर पूर्ण प्रकारच्या भाज्या होत्या, ते देखील होतं. आणि त्यातले जास्त करून आम्ही फ्रूट्सही खाल्ले. नंतर सेकंड शो होणार होता आता. नॉनवेज में थोड़ा आता है. ये देखो फ्रूट्स इधर, प्लेट्स वहीं से लेना पड़ेगा. उधर वो कोने में रखा हो प्लेट बने. This is also fruit, baklava.
ही आईस्क्रीम डान्स बघत बघत 1000ची आईस्क्रीम परचेस केली इथून. खूप महाग आहे बाबा सगळं दुबईमध्ये. एवढा डेंजर शो त्यांनी केला आणि तो शो करत करत त्या साईडला गेला आणि त्या साईडला एक वेगळाच त्यांनी शो परफॉर्मन्स केला. बघा तुम्ही. डेझर्ट सफारीचा शो तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा. खूप डेंजरस असा आगीबरोबर खेळत होते ते. आणि ते सगळं आम्ही बघून झाल्यानंतर आम्ही हॉटेलवर निघालो. हॉटेलवर निघाल्यानंतर 12 वाजल्यानंतर माझा बड्डे सेलिब्रेट करायचा होता, तर तो आम्ही बड्डे सेलिब्रेट केला. आणि बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर हा पार्ट आहे माझा व्लॉगचा, हा तो फर्स्ट व्लॉग दुबईचा आहे. तर तुम्हाला हा दुबईचा व्लॉग कसा वाटला तो नक्कीच मला कमेंट करा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि बघा ही बिर्याणी जी दिली आहे ती मला त्या हॉटेलवाल्याने 3000ची बिर्याणी मला गिफ्ट म्हणून केलेली आहे. तर तेही तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि मला हॅपी बर्थडे विश देखील करा. तर पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू सो मच. मम्मीला ती बिर्याणी कॉम्प्लिमेंटरी दिली. येस, थँक्यू. टाइम गेल्या वर्षी गेल्या फोटो